टेस्टर आहे तर इथं तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग असतं, ऑटोमेशन टेस्टिंग पण असतं. मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग. ओके. त्याच्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे सॉफ्टवेअर बनवतो पण त्याला टेस्ट करतो. ओके, मॅन्युअली टेस्ट करतो म्हणजेच त्याचं इनपुट आउटपुट व्हेरीफाय करतो, टेस्ट केसेस राईट करतो. ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण ऑटोमॅटिकली करतो. त्याच्यामध्ये मग ऑटोमेशन टेस्टिंगचे फ्रेमवर्क्स असतात. ओके, त्याच्यामध्ये रोबो ऑटोमेशन फ्रेमवर्क, पाय टेस्ट फ्रेमवर्क. तर बऱ्याचदा टेस्टिंगमध्ये सुद्धा जावा येणं गरजेचं आहे, पायथॉन येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला ॲज अ इंजिनियर्स किंवा बिगिनर्स ह्या गोष्टी माहीत नसतात की ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला काम काय असणार. तर ह्या गोष्टी आपल्या खूप क्लिअर पाहिजे की ज्यावेळेस मला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे तर त्यामुळे मध्ये आपल्याला काय यायला हवं आणि आपण काय काय शिकायला हवं किंवा कुठला जॉब प्रोफाईल आपण टार्गेट करतो.